चला नमस्कार. परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आपल्या दास ऑफिसर अकॅडमी मध्ये. कृषी सेवकची ज्या पद्धतीनं एक थोड्या वेळापूर्वी व्हिडिओ बनवून दिलेला आहे त्याच पद्धतीनं आपलं पशुधन पर्यवेक्षक हे गट क मध्ये गेलेलं पद आहे. एमपीसीच्या गट क मध्ये गेलेलं पद आहे. जो पहिला शब्द वापरलाय गट क मध्ये गेलेलं पद आहे. तर एमपीसी गट क साठी संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे कंबाईन गट क ची कंबाईन ग्रुप सी ची एक्झाम आयोजित करते. या वर्षीची 2026 ची एक्झाम 25 जूनला जाहिरात आलेली आहे पूर्व परीक्षेसाठी, म्हणजे पूर्व मेन्स अशी होते ते. आता त्या जाहिरातीमध्ये आपली पशुधन पर्यवेक्षकची जाहिरात तुम्हाला दिसली नाही आणि सध्या तरी आता काल आलेल्या नोटिफिकेशन नुसार आपल्याला असं जाणवतंय की याच्यानंतर अजून पशुधन पर्यवेक्षकचं सुद्धा नोटिफिकेशन येऊ शकते. कोणत्या जाहिरातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी? तर गट क च्या संयुक्त पूर्व परीक्षा 2026-25 जूनला जी आलेली आहे ती मी तुम्हाला ती जाहिरात दाखवून देतो. जाहिरात दाखवल्यानंतर तुम्हाला एकच मिनिट सगळं क्लिअर कट आपण आज बघून घेऊ. ही बघा 25 जूनला जी जाहिरात आली होती महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 जूनला आली होती. 25 जूनला त्या जाहिरातीमध्ये जेवढ्या गट क चे संवर्ग आहे ते सगळे समाविष्ट केलेले आहे अगोदरच्या 5 मे 2026 च्या सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या नोटिफिकेशन द्वारे. ठीक आहे. तर त्याच गट क मध्ये ही 25 जूनची जाहिरात आहे 2619 रिक्त पदाची. 16 जुलै रोजीच्या शुद्ध पत्रिकानुसार 25 ऑक्टोबर 2026 रोजी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. कधी 25 ऑक्टोबरला. तर याच जाहिरातीसाठी त्यांनी मुदतवाढ दिली होती 31 जुलै पर्यंत. आता त्यांच्याजवळ जी मागणी पत्र आलेलं आहे तलाठीसाठीच, तलाठी आणि इतर बरेच पद आहे. जसं त्यामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हे पद आहे. तर त्या सगळ्या पदांची जाहिरात त्यांनी आज 22 जुलै 2026 ला म्हणजे काल दिलेली आहे. यामध्ये काय म्हणत आहे? सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय हे तुम्ही वाचतच नाही. तुम्हाला स्पून फीडिंग चालू आहे. आम्हीच तुम्हाला विश्लेषण करून टेलिग्रामवर देत असतो. तेच तेवढंच तुम्ही वाचत असतात. त्यामुळे जोपर्यंत आम्ही ते विश्लेषण करत नाही व्यवस्थित तोपर्यंत तुम्ही पण काहीच करत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जेवढे आपले वेटरनरीवाले आहे, मी तिकडे पण असं म्हटलं होतं, जेवढे आपले ऍग्रिकॉसवाले आहे त्या सगळ्यांना पहिली वेळ मी सांगतोय की जाहिरात आलेली आहे. तुम्हाला फॉर्म भरायचा आहे गट क मध्ये. गट क च्या या जाहिरातीचा फॉर्म भरायचा. हेच तुमची वेटरनरीवाल्यांची पशुधन पर्यवेक्षकची जाहिरात आहे. तर बघा आता याच्यामध्ये नोटिफिकेशन मध्ये आता यांनी 22 जुलैचं नोटिफिकेशन आहे. यामध्ये काही पदांची संख्या फक्त दिलेली आहे. अजून आरक्षण नुसार तपशील ते जे आपली जी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे त्या निकालाच्या अगोदर सगळा तपशील देणार आहे. फक्त याचाच नाही तर इतर सुद्धा संवर्गातील ऍक्च्युली ब्लड डोनेट झालं होतं त्यामुळे आत्ता जाणवायला लागलं. ठीक आहे. लो फील होते पण तर बघा कुठं होतो शिट. या सगळ्या जाहिरातीमधून आपल्याला असं दिसतंय. काय दिसतंय? हे सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय. मी तुम्हाला शासन निर्णय दाखवत होतो. सामान्य प्रशासन विभाग क्रमांक हा जो शासन निर्णय आहे तो पण दाखवतो. 5 मे 2026 चा गट क सेवेसाठी आयोगाकडे मागणीपत्रे प्राप्त होत आहे. आणि प्राप्त होत आहे म्हणजे अजून ते चालू आहे, प्रोसेस चालू आहे. त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्गाव्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाचा गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणीपत्राचा संक्षिप्त तपशील हा पुढील प्रमाणे आहे. असंच नोटिफिकेशन तुम्हाला पशुधन पर्यवेक्षकचं येणार आहे. असंच नोटिफिकेशन कधी येऊ शकते पुढच्या 1-2 महिन्यामध्ये. जोपर्यंत याची पूर्व परीक्षा होत नाही तोपर्यंत त्यामध्येच तुम्हाला फॉर्म भरायचा यांनी सांगितलेलं आहे. सरळ सांगितलेलं आहे. मी डायरेक्ट त्याच्यावरच जातोय.
आता इथे काय म्हटलंय, इथे बघा तलाठीची जाहिरात दिसते 1539 फक्त जागा दिसतंय आणि तुम्हाला पात्रता दिसते. संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी हे लागते आपल्या तलाठीसाठी, बरोबर, तलाठीसाठी लागते. त्यानंतर तलाठीसाठी काय लागते, संविधानिक कोणत्याही शाखेतील पदवी. त्यानंतर आपलं कृषी व पदुम विभाग जे आहे त्यामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आहे. टेक्निकलचं पद आहे BFSC म्हणजे पदवी आहे द्वितीय श्रेणीतील ते धारण केलेली पाहिजे. इथं नॉन टेक्निकल, इथं टेक्निकलचं पद आहे. टेक्निकलचं पद आहे गट क च. हे सगळे गट क चे पद आहे. हे सगळे गट क चे पद आहे. या विभागानुसार हे सगळे गट क चे पद आहे. आपलं सुद्धा पशुधन पर्यवेक्षक गट क च पद आहे. मी तुम्हाला नंतर याच्यावर येऊ आपण. मी तुम्हाला अगोदर ते 5 मे चं संपूर्ण नोटिफिकेशन दाखवतो. हे ते नोटिफिकेशन आहे एमपीसी भरती सुसूत्रीकरण व सुधारणा. ठीक आहे. हे बघा यामध्ये 58 परिशिष्ट आहे. तर आपण इकडे येऊ. पहिले तुम्हाला तारीखेनुसार सगळं दाखवतो. हे बघा भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा 5 मे चं नोटिफिकेशन आहे. हा सगळा क्रमांक आहे. हेच ते नोटिफिकेशन आहे. या नोटिफिकेशन नुसार जे पद गट क मध्ये ते सगळे पद संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये आलेले आहे. आता ज्या पदांचं मागणी पत्र जातील पूर्व परीक्षेच्या अगोदरपर्यंत ते सगळे पद यामध्ये गृहीत धरल्या जातील. तुम्ही फॉर्म भरा की नका भरू. फॉर्म भरला असेल त्यांचं मस्त, नसेल भरला तर तुम्हाला आली वेळ तर चान्स देऊ शकते, परंतु नाही भरला असेल तर चान्स देतील नाही देतील ते माहिती नाही. त्यांनी स्पष्टपणे तिथं सांगितलंय. मी परत त्या याच्यावर जातो. अगोदर तुम्ही हे समजून घ्या की आपलं 5 मे चं नोटिफिकेशन आहे. यामध्ये जेवढे पद आहे एमपीसी भरत असते ते सगळे दिलेले आहे. अनेक्सर 1 मध्ये राज्यसेवा, आपलं ते राज्यसेवा गट अ ची परीक्षा. बाकी मग असं खाली सगळं त्यांच्या श्रेणीनुसार दिलेलं आहे. गट क ची आपली श्रेणी सर्वात खाली आहे, ज्यामध्ये बघा इथे सहाय्यक कृषी अधिकारी परिशिष्ट 45 मध्ये आलेला आहे. सहाय्यक मत्स्य अधिकारी, सहाय्यक मत्स्य किंवा मत्स्य विकास अधिकारी हे सगळं तर हे गट क मध्ये येत आहे मित्रांनो. हे गट क मध्ये येतात. याची जाहिरात आलेली आहे. सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी याची जाहिरात आलेली आहे. सहाय्यक मत्स्य अधिकारी किंवा विकास अधिकारी थोडं यांच्या शब्दामध्ये गफलत झालेली आहे, परंतु हे तेच आहे. याची जाहिरात आलेली आहे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारीची. आता हे गट क मधलं पद आहे. सहाय्यक कृषी अधिकारी सुद्धा जाहिरात येणार आहे. आता हे सगळे गट क चे पद आहे. दिसतंय तुम्हाला. आता अनेक्सर हे बघा पशुधन पर्यवेक्षक अनेक्सर 58 मध्ये पशुधन पर्यवेक्षक दिसतंय तुम्हाला. इथं दिसतंय अनेक्सर मध्ये पशुधन पर्यवेक्षक 58 मध्ये. आता आपण डायरेक्ट ते पशुधन पर्यवेक्षक अनेक्सर 58 मध्ये चाललो जाऊ आपण. किती झालं 47. तर याच्यामध्ये स्वच्छता निरीक्षक सुद्धा पद आहे. तर त्याची सुद्धा जाहिरात गट क ची जाहिरात तुम्हाला समजायची आहे. बऱ्याच जणांचं तो पण डिप्लोमा झालेला आहे. आता पहिल्यांदा एमपीसी हे सगळं आयोजित करत आहे. आपण काय करतोय, जे टेलिग्राम वाले देते तेच व्यवस्थित वाचतो. बाकी तुम्हाला कशाची काही घेणं देणं नसते. बाकी तुम्ही कोणतंही नोटिफिकेशन व्यवस्थित वाचत नाही, त्याचा हा परिणाम आहे. आता आम्ही हे विश्लेषण केलं त्यानुसार तुम्हाला सांगतोय. आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा असं होतंय की जाहिरात आली की नाही अजून लोकांना माहिती नाही. आणि मी असं साबित करण्याचा प्रयत्न करतो, असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो की जाहिरात आलेली आहे आणि तुम्हाला हे सगळं दाखवत आहोत. कारण तलाठीची जाहिरात अचानक पडली. त्याच पद्धतीने तलाठीची जाहिरात गट क मध्ये अचानक पडली कारण मागणीपत्र आले. मागणीपत्र आल्याबरोबर त्यांनी संख्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन दिलेलं आहे 5-6 पदांचं. त्याच पद्धतीनं आता पशुधन पर्यवेक्षकचं बघा. पशुधन पर्यवेक्षक दिसतंय तुम्हाला. या पशुधन पर्यवेक्षक मध्ये हे बघा आता सवर्ग जे आहे हे बघा. इथं काय म्हणतात कॅडर नेम. सवर्गाचे नाव काय आहे पशुधन पर्यवेक्षक लाईव्ह स्टॉक सुपरवायझर. नाव बघा सवर्गाचे नाव म्हणजे कॅडर नेम पशुधन पर्यवेक्षक. हे तुम्हाला दुसरं नोटिफिकेशन दाखवताना कामी येणार आहे. सवर्गाचे नाव दिसलं. हे विभाग कृषी व पदुम विभाग यामध्ये पशुधन पर्यवेक्षक आहे आपलं. हे जे आहे इन म्हणजे बिफोर रिफॉर्म मध्ये झालेलं हे सगळे पात्रता आहे. ही काय आहे पात्रता आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता आहे तुमची. नंतर RR झाल्यानंतरची आफ्टर रिफॉर्म मधली ही पात्रता आहे. ही SSC प्लस डिप्लोमा इन लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन फ्रॉम अ गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट किंवा डिग्री इन वेटरनरी सायन्स म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे. डिप्लोमा म्हणजे SSC प्लस डिप्लोमा वाला. ठीक आहे. कोणता तर लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट वाला. ठीक आहे. तर हे याची पात्रता आहे. हे पात्रता असणारे तिथं फॉर्म भरणार आहे. कुठं तर हे टेक्निकलची पोस्ट आहे. मग टेक्निकलची पोस्ट आहेत मग प्रीमेन्स राहील का लगेच तुम्हाला 5 मिनिटांमध्ये मी ते पण सांगतोय. बघा आता
हे तुम्हाला समजलंय. 58 अनेक्सर मध्ये येत आहे. हे सगळे गट क चे पद आहे. गट क चे पद आहे. बघा, पशुधन पर्यवेक्षक दिसले, परिचारिका जेवढे आहेत ना तेवढे, जेवढे मागणी पत्र येतील तेवढे आता हे गट क मध्ये टाकणार आहे. मग तुम्हाला मी दाखवतोच, एकच मिनिट थांबा थोडे. हे बघा, आलोय परत, आपण त्यावरच आलो. आतापर्यंत गट क बघितलं. गट क मध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट येतात त्या सगळ्या बघितलं. गट क मध्ये आता ह्या पोस्ट येत होत्या, याचं मागणीपत्र आलं, त्यामुळे त्यांनी हे नोटिफिकेशन देऊन हे संख्या दाखवली आपल्याला. बघा, हे कृषी व पदवी विभाग सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी 254 BFSC दिसतंय ना तुम्हाला, बरोबर. आता इथे खालच्या लाईन मध्ये दिलेलं आहे, तेच महत्वाचं आहे, तेच अत्यंत महत्वाचं आहे. ते दिसते अशी मी आशा करतोय. बघा, खालच्या लाईन मध्ये काय दिलंय, व्यवस्थित वाचायचं, व्यवस्थित. बघा, हे वरील तक्त्याचा, उपरोक्त तक्त्यातील संवर्गाचा सामाजिक व समांतर आरक्षण निहाय पदांचा, याचा जे आरक्षण नुसार जेवढे तपशील राहतील, कोणत्या कास्टला किती पद, हे सगळे ह्या पदांचा तपशील, तसेच शासनाकडून सुधारित, अतिरिक्त, स्वतंत्र, म्हणजे सुधारित राहू शकते, अतिरिक्त राहू शकते किंवा स्वतंत्र राहू शकते, मागणी पत्राद्वारे, म्हणजे शासनाकडून मागणी पत्र येणार आहे, प्राप्त नवीन संवर्गातील पदांचा समावेश. नवीन संवर्ग म्हणजे काय, पशुधन पर्यवेक्षक, तलाठी, सहाय्यक कृषी अधिकारी, हे सगळे संवर्ग. पदसंख्या म्हणजे काय, तर तलाठीमध्ये 1539 पदाची जाहिरात आहे. तर त्या 1539 मध्ये काही पदसंख्या वाढवणे, म्हणजे पदसंख्या वाढवणे, त्याला पदसंख्या म्हणतंय. आणि संवर्ग म्हणजे काय, तर हे पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक कृषी अधिकारी, याला संवर्ग म्हटलेला आहे. आले लक्षात. तर बघा, नवीन संवर्गातील पदांचा समावेश, नवीन संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल. म्हणजे शुद्धीपत्रकात असंच शुद्धीपत्रक देणार आहे, एवढी एवढी संख्या आहे, हे सगळं तुम्हाला पूर्व परीक्षेच्या निकाला अगोदर मिळणार आहे. तर बघा, अजून काय म्हणते ते व्यवस्थित बघा. आता बघा, अजून काय म्हणते ते व्यवस्थित नाही बघितलं तर तुमचा कार्यक्रम झाला. कारण बघा, एवढं अजून तरी महाराष्ट्रामध्ये कोणीच सांगितलं नाही, तेवढं तुम्हाला सांगतोय. बघा, कारण वाचण्याची क्षमताच नाही राहिली आपल्यामध्ये. आपण व्यवस्थित वाचत नाही नोटिफिकेशन, त्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे अचानकपणे आपल्याला तलाठीची जाहिरात दिसलेली आहे. बघा, पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील तशा पद्धतीनं. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित असल्यामुळे, म्हणजे माझ्या कास्टसाठी पद नाही असं जर वाटलं कोणाला, किंवा पदसंख्या 1539 किंवा याच्यामध्ये कमी आहे, माझ्या कास्टला कमी असल्यामुळे, अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे, आलं इथं संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही. कार्यक्रम खल्लास. हे मेन मुद्दा आहे. वाचतच नाही आपण. वाचत नसल्यामुळे इथं आपल्याला डायरेक्ट अचानकपणे आलेली तलाठीची जाहिरात वाटते. मुळात तलाठीची जाहिरात गट क मध्ये येणार आहे, किंवा सगळ्या गट क या संयुक्त पूर्व परीक्षा गट क मध्येच येणार आहे. आपल्याला पहिलेच नोटिफिकेशनद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे. तर तेच आता ते सांगत आहे परत, की बघा, नवीन संवर्ग ऍड होणार आहे. नवीन संवर्गाच्या जे पदानुसारच्या परीक्षा आहे त्या टेक्निकल मध्ये जाणार आहे, काही नॉन टेक्निकल मध्ये जाणार आहे. तर पूर्व राहतील किंवा मुख्य राहतील ते आता लगेच त्याच्यावर जाऊ आपण. बघा, तर याची अर्ज करण्याची मुदत कधी आहे, अर्ज करण्याची मुदत आहे 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. कधी, 5 ऑगस्ट पर्यंत. आता अर्ज करायचा नाही करायचा आता ते तुमच्यावर डिपेंड आहे. काय म्हणलंय ते, नवीन संवर्ग समाविष्ट होऊ शकते, ज्या पद्धतीने तलाठी समाविष्ट झाली त्याच पद्धतीने. आता बघा, काही म्हणत असेल, एक मिनिट, काही म्हणत असेल टेक्निकल नॉन टेक्निकल, मग सिलेबस काय कसं काय, तर ते सगळं सांगतोय. एकच मिनिट. आता याची जी पूर्व परीक्षा आहे तर याचा सिलेबस काय, हाच तुमचा प्रश्न आहे ना. एकच मिनिट. तर ही पशुधन पर्यवेक्षक जे आहेत ना, त्या पदासाठीची आपली बॅच आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी पॉज करायचं, बघायचं. सिलेक्शन पर्यंत घेऊन जाणारी बॅच आहे. खाली नंबर दिलेला आहे, नंबरवर तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. कारण इथं मी तुम्हाला काही ऍड दाखवणार नाही, फक्त बातमी देत आहोत की अशी आपली पण बॅच आहे. तिथे तुम्हाला एमपीएससी पॅटर्न नुसार सगळं शिकवलं जाते. ठीक आहे. आता बघा, डायरेक्ट आपल्या ऍड वर जाऊ. हे जे आहेत ना मित्रांनो, बघा, हा आपला प्रिलिमिनरीचा सिलेबस आहे. म्हणजे
पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे. या पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये गट क च्या पूर्व परीक्षा सिलेबसमध्ये ज्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी येईल, पशुधन पर्यवेक्षक सुद्धा येईल. बघा, तर 100 गुण आहे पूर्व परीक्षेमध्ये, 100 गुण आहे. मुख्य परीक्षेमध्ये 400 गुण आहे. तर मुख्य परीक्षेमध्ये नॉन टेक्निकल आणि टेक्निकल वेगवेगळे आहे. नॉन टेक्निकल आणि टेक्निकल वेगवेगळे आहे मुख्य परीक्षेमध्ये. मग पूर्व परीक्षेमध्ये कोणते पेपर आहे? तर 100 गुणांचा, 100 प्रश्नांचा, पदवी लेवलचा मराठी व इंग्रजी भाषेमध्ये असलेला एका तासाचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू पॅटर्नचा पेपर राहणार आहे पूर्वमध्ये. 25% म्हणजे 1/4 एवढे गुण वजा केले जाणार आहे जर तुमचे प्रश्न चुकला तर. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इथं लागू आहे. ठीक आहे, हे सगळं झालंय तुमचं. हा सगळा सिलेबस आहे. म्हणजे सामान्य क्षमता चाचणी म्हणजे जीके तुमचं जवळपास आहे. नंतर अंकगणित व बुद्धिमत्ता आहे. हे सगळं पूर्व परीक्षेमध्ये सगळ्याला सारखं आहे. महाराष्ट्रातील टेक्निकल नॉन टेक्निकल सगळ्यांना सारखं राहणार आहे. डन, इथपर्यंत झालंय. आता ज्यांची जशी पात्रता आहे त्यांना तसं ते टाकलं जाते. एक मिनिट. हा, आता हे पूर्व परीक्षेचा पेपर तुम्ही बघितला. त्याच्यानंतर राहणार आहे आपला मेन्सचा पेपर. इथं बघा, महाराष्ट्र नॉन गॅजेटेड सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन ग्रुप सी, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट क. यामध्ये काय म्हटलेलं आहे? सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पद वगळून अन्य पदाकरिता. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हे पद गट क मध्ये येते. ते टेक्निकल पद आहे. हेच तुमचा पॉइंट आहे. हे टेक्निकल पद आहे. या पदासाठी जसा सिलेबस आहे तसाच सिलेबस आपल्याला मेन्सला टेक्निकल पदासाठी म्हणजे आपल्या पशुधन पर्यवेक्षकसाठी राहणार आहे. डन. आता बघा, तर 200 गुण आहे. 200 गुण आहे पेपर 1 पेपर 2 साठी. म्हणजे हे नॉन टेक्निकलच्या विषयासाठी, नॉन टेक्निकलच्या पदांसाठी, जसं तलाठी आहे, क्लरिकल आहे किंवा अदर ज्या नॉन टेक्निकलच्या एक्झाम आहेत त्यासाठी. ठीक आहे, तर त्यासाठी हे अशा पद्धतीचं एक पेपर असतो, दुसरा पेपर असतो. म्हणजे पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्रजी असतो, नंतर सामान्य अध्ययन, क्षमता व बुद्धिमत्ता चाचणी असते. टोटल 400 गुणांचा पेपर आहे. इथपर्यंत ठीक. आता पुढे जाऊ आपण. हा आहे नॉन टेक्निकल वाल्याचा म्हणजे तलाठी वगैरे सगळ्यांचा. बरोबर, हा तलाठी वगैरे सगळ्यांचा आहे. आता बघा, हा आता टेक्निकल वाल्यांचा. आता जे टेक्निकल वाले आहे तर ही एएमव्हीआय म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर ही जी पोस्ट आहे तर ती टेक्निकलची पोस्ट आहे. कशी आहे? टेक्निकलची पोस्ट आहे. तर या टेक्निकलच्या पोस्टचा जो स्वरूप आहेत ना, जे सिलेबस आहे तर तेच आपल्याला लागू पडतंय. हा, तेच आपल्याला लागू पडते. बघा, आता हे एएमव्हीआय हे पद एमपीसी भरत आहे गट क मध्ये. टेक्निकल आहे. याचा सिलेबस जो आहे तर तो आहे प्रश्न संख्या 150 आहे, गुण 300 आहे. म्हणजे फक्त एकच पेपर. तुम्ही तिथं मेन्सला नॉन टेक्निकलला किती पेपर बघितले? 2 400 गुणांचे. इथं फक्त 300 गुणांचा एकच पेपर राहतील टेक्निकलचा. यामध्ये समजा आता यंत्र अभियांत्रिकी, स्वयंचलित अभियांत्रिकी म्हणजे यांचं नाव दिलेलं आहे. तसंच आपलं वेटरनरी वाल्यांचं, पशुधन पर्यवेक्षक वाल्यांचं जे आहे पशुधन संवर्धन, हे नाव देऊ शकते. इथं त्यानंतर पदवी के समान म्हणजे डिप्लोमा लेवलचा अभ्यासक्रम, डिप्लोमा लेवलचा दर्जा कशाला राहतील? आपल्या प्रश्नपत्रिकेला. माध्यम इथं हे इंग्रजीमध्ये असल्याच्यानं आपलं इंग्रजीमध्ये राहणार नाही. म्हणजे आपलं बायलँग्वेज राहतील. मराठी प्लस इंग्लिश असं आपलं इंग्रजी, असं आपलं बायलँग्वेज राहतील माध्यम. प्रश्न संख्या 150, गुण 300. हे अशाच स्वरूपाचा 1.5 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एमसीक्यू टाईप असा मेन्स राहतील. तुमचा टेक्निकलचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पूर्व परीक्षामध्ये काय तर सगळ्यांना जे राहतील तेच तुम्हाला पण राहतील. याच पद्धतीनुसार आपली पण बॅच चालू आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता अभ्यासक्रमही समजला. सगळ्या गोष्टी हा खाली अभ्यासक्रम दिलेला आहे, त्यांचा अभ्यासक्रम आहे. आपला अभ्यासक्रम आतापर्यंत आपल्याला आपल्या विभागाने जो दिलेला आहे तो जुनाच अभ्यासक्रम आहे. जर एमपीसीने नवीन स्वरूपात किंवा त्यालाच त्यांच्या सही शिक्क्यानिशी जर पाठवलं तर खूप चांगलं, नाही पाठवलं तर आपल्याला तो जुनाच अभ्यासक्रम मानावा लागेल. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला आता? तर आता तुम्हाला फॉर्म भरणे नाही भरणे हे आपले बॅचचं पोस्टर परत हे चालेल. हे आहे आपली गट क ची जाहिरात.
गट क ची जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये आपली जाहिरात गेलेली आहे. त्यामुळे ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी याची ऑनलाईनची तारीख पण वाढवून दिलेली आहे. 5 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरायचा. अगोदर ही या जाहिरातीनुसार आपली म्हणजे काय कधीपर्यंत फॉर्म भरायचं होतं 27 सप्टेंबर पर्यंत. नंतर ते म्हणजे 27 सप्टेंबरला पूर्व परीक्षा होती. फॉर्म भरायची तारीख नंतर वाढवून देण्यात आली. 31 जुलै केली होती. आता 5 ऑगस्ट गेलेली आहे. त्यामुळे ज्यांना फॉर्म भरायचा आहे असं म्हणण्यापेक्षा सगळ्याच लोकांनी फॉर्म भरा. सगळ्याच लोकांनी फॉर्म भरा. ठीक आहे. तर सगळ्याच लोकांनी फॉर्म भरा. आता फॉर्मचा तुमचा इश्यू येते. तर फॉर्म मध्ये तुम्हाला अगोदर तुमचं प्रोफाईल अपडेट करावं लागेल. प्रोफाईल मध्ये तुमचा डिप्लोमा तुम्हाला मेन्शन करावा लागेल, डिग्री मेन्शन करावं लागेल. प्रोफाईल बनवली नसेल तर बनवा. प्रोफाईल बनवा, त्यामध्ये तुमचा डिग्री डिप्लोमा मेन्शन करा आणि गट क चा फॉर्म भरा. गट क चा फॉर्म भरा म्हणजे तुमचा पशुधन परीक्षेचा फॉर्म भरला जाईल. ठीक आहे. आता पुढे चालून आपलं मागणी पत्र गेलेलं आहे एमपीसी कडे. परंतु प्रॉब्लेम सध्या आरआरचा आहे असं मला कळलंय. परंतु ते इंटरनल प्रॉब्लेम आहे, ते इंटरनल वाले बघत बसेल. आपली जाहिरात आलेली आहे. त्यांच्या निदर्शनानुसार आपल्याला जे दिसतंय त्यांच्या सगळ्या म्हणजे सूचनानुसार तर आपल्याला गट क मध्ये फॉर्म भरायचा आहे. आता पुढे चालून एखादं नोटिफिकेशन येतील आणि आपल्याला की तुमच्या जागा एवढ्या जागा आहे, त्याच्यानंतर त्या संपूर्ण आरक्षणानुसार तपशील आम्ही नंतर देऊ असंच तलाठी सारखं आपल्याला म्हणू शकते अचानकपणे येऊन. त्यामुळे तुम्ही गाफिलतीत राहू नका किंवा गाफील राहू नका, यासाठीच हे माझं सांगणं आहे. ठीक आहे. आता अजून अजून काय सांगायचं राहिलं. तुमचा कोणता काही इश्यू असला तर कमेंटमध्ये टाका. कमेंटचा रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करतो, कारण कोणाचा काही इश्यू राहू शकते. ठीक आहे. आता बाकीच्या इंटरनल इश्यू आहे ते इंटरनल वाले बघत बसेल. आपल्याला काय आलेलं आहे, जाहिरात आलेली आहे. आपल्याला फॉर्म भरायचा आहे, कारण पुढे नवीन संवर्ग यामध्ये या जाहिरातीमध्ये ऍड होणार आहे असं स्पष्टपणे ते सांगत आहे. ठीक आहे. त्यामुळे 5 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरून घ्या. डन. आणि अभ्यासाला लागले नसेल तर लागा, कारण 25 ऑक्टोबरला पूर्व परीक्षा आहे. तर त्याच लेवलचा अभ्यास करावा लागेल आपल्याला. त्याच पूर्व परीक्षेच्या नुसार अभ्यास करणे चालू करा. टेक्निकलचा थोडासा अभ्यास कमी करा. टेक्निकल चालू ठेवा पण अभ्यास कमी करा. आणि नॉन टेक्निकलचा जे म्हणजे आता जीएसचा आपल्याला आलेला आहे तर त्याचा अभ्यास व्यवस्थित करा. ठीक आहे. मेसला तुमची वेगळी लिस्ट लागेल. इतर सोबत तुमची तुलना होणार नाही, वेगळी लिस्ट लागेल. परंतु त्या वेगळ्या लिस्टमध्ये मेसमध्ये तुम्ही आले पाहिजेत. आपले बॅचचे का असेना की सगळेच मेसमध्ये ज्यांना ज्यांना यायचं आहे त्या सगळ्यांनी पूर्वचा अगोदर व्यवस्थित अभ्यास करा. आता त्याच लेवलचे त्याच पद्धतीने आपले सगळे लेक्चर वगैरे चालू होऊन जातील. ठीक आहे. धन्यवाद. थांबतो आता. अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल ना डायरेक्ट कॉल करायचा आहे. तुम्हाला नंबर वगैरे मी त्या पोस्टवर दिलेलाच आहे. ठीक आहे. चालते.